नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बघणार आहोत कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग फक्त 0 मिनिटात कसा करायचा। बघा लक्षात घ्या, आता सुरुवात केली समजा आपण आपल्याला 32 चा वर्ग करायचा। आता 32 चा वर्ग करायचा, काय करायचं, चार ठिकाण घ्यायचे, 1 2 3 4। आता काय करायचं, ह्या 2 चा वर्ग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। 2 चा वर्ग 4 येतो, पण लिहिते वेळेस काय करायचं, 0,4 लिहायचं। लिहिते वेळेस काय करायचं, 0,4 लिहायचं। 3 चा वर्ग किती येतो, 9 येतं, लिहायचं 0,9। आता काय करायचं, ह्या दोघांच्या मध्ये एक रेष मारायची। आता लक्षात घ्या, ह्या दोघांचा आता गुणाकार करायचा, 3 आणि 2 चा गुणाकार, 3 दोन्ही 6 त्याची करायची दुप्पट, 3 दोन्ही 6 त्याची करायची दुप्पट। आणि लिहिते वेळेस या अंकाच्या खाली काहीच नाही लिहायचं, कधीच नाही लिहायचं काही। मग बघा 3 दोन्ही 6, 6 दोन्ही किती येतं 12, इथं 2 लिहायचे आणि इथं लिहायचा 1। इकडून सुरुवात करायची लिहायला, इथं लिहिले 2, इथं लिहिलं 1। आता बस ह्यांची करायची बेरीज। बघा बेरीज करते वेळेस हे 4 जशाला तसे खाली घ्यायचे, हे 4 जशाला तसे आले, शून्यात 2 टाकले 2 येतं। आता 9 मध्ये 1 टाकला किती येतात 10, म्हणजे याचा अर्थ आपल्या 32 चा वर्ग किती आला, 1024। कोणतीही संख्या घ्या। आता नेक्स्ट नंबर घेऊ आपण, समजा 38 चा वर्ग करायचा आपल्याला, 38 चा वर्ग करायचा। आता बघा 38 चा वर्ग कसा करणार, चार ठिकाण घेतले, 1 2 3 4, इकडे 8 चा वर्ग, 8 चा वर्ग किती येतो 64, तो इकडे दिला 8 चा वर्ग 64। त्यानंतर 3 चा वर्ग 9 येतो, तर 9 नाही लिहायचं, 0,9 लिहायचं। बघा 0,9 लिहिलं, त्यानंतर दोघांच्या मध्ये रेष टाकली। चला याच्या खाली आपल्याला काहीच लिहायचं नाही, ह्या संख्येच्या एकक स्थानाच्या खाली काहीच लिहायचं नाही, कधीच काही लिहायचं नाही। त्यानंतर आता काय करायचं, या दोघांचा गुणाकार, 3 8 24 त्याची करायची दुप्पट। बघा ह्यांचा गुणाकार 3 गुणिले 8 त्याची दुप्पट, 3 8 24, 24 दोन्ही 48। बघा 3 गुणिले 8 गुणिले त्याची दुप्पट, म्हणजे 3 8 24, 24 दोन्ही 48। आता हे 48 इकून लिहायला सुरुवात करायचं, इथं अगोदर 8 लिहायचे, नंतर इथं 4 लिहायचे। बस आता ह्यांची करायची बेरीज, ह्यांची करायची बेरीज। बघा हे 4 जशाला तसे, त्यानंतर 8 आणि 6, 8 आणि 7 14 ला पुन्हा 4 येतात, हातचा किती आला 1। आता बघा 9 आणि 1 10, 10 आणि 4 किती 14, याचा अर्थ 38 चा वर्ग किती येतो 1444, 1444। चला आणखीन एक नंबर घेऊ, आणखीन एक नंबर घेऊ। आता आपल्याला करायचा समजा 44 चा वर्ग करायचा, 44 चा वर्ग करायचा। चार ठिकाण घेतले, 1 2 3 4, 4 चा वर्ग इकडे लिहायचा, 4 चा वर्ग किती येतो 16, पुन्हा या 4 चा वर्ग किती येतो 16। आता काय करायचं, ह्या मधल्याचा गुणाकार, बघा 4 चूक 16, 16 दोन्ही 32, मधल्याचा गुणाकार करायचा, त्याची दुप्पट करायची। बघा मधल्याचा गुणाकार त्याची दुप्पट, 4 चूक 16, 16 दोन्ही 32, 32। आता काय करायचे, ऍड करायचे, याच्या खाली काहीच नाही लिहायचं। मग बघा इथं लिहिले 2, इथं लिहिले 3। चला बघा करा, 6 जशाला तशी बेरीज केली, 2 आणि 1 3, 6 आणि 3 9, हा 1 जशाला तसा। बघा 1936, 44 चा वर्ग किती येतो 1936। त्यानंतर कोणतीही संख्या घ्या, कोणतीही एनी नंबर, आपल्याला 72 चा वर्ग करायचा। चला बघा 72 चा वर्ग करायचा, 72 चा वर्ग, 2 चा वर्ग इकडे घेतला 4, 4 नाही घ्यायचं, 0,4 घ्यायचं। त्यानंतर 7 चा वर्ग 49, तो इकडे घ्यायचा, दोघांच्या मध्ये एक रेष मारा। आता ह्यांचा गुणाकार 7 दोन्ही 14 त्याची दुप्पट, 7 दोन्ही 14 त्याची दुप्पट, 7 दोन्ही 14 त्याची दुप्पट होते 28। चला लिहिते वेळेस याच्या खाली काय लिहायचं नाही आपल्याला। बघा 28 लिहिते वेळेस इथं 8 लिहिले, इथं 2 लिहिले। आता करायची ह्यांची बेरीज। बघा हे 4 जशाला तसे, 0 मध्ये 8 टाकलं 8च येतं, 9 2 11 ला 1, हातचा आला 1, 4 ने किती 5। बघा 51 84, 51 84 कितीचा वर्ग 72 चा वर्ग। ओके, त्यानंतर आता बघा आपल्याला करायचा समजा 96 चा वर्ग करायचा। बघा 96 चा वर्ग कसा करणार, 96 चा वर्ग करायचा, 6 चा वर्ग इकडे लिहायचा अगोदर, 6 चा वर्ग किती येतो 36। त्यानंतर 9 चा वर्ग इकडे लिहायचा, 9 चा वर्ग किती येतो 9 9 81। ह्या दोघांच्या मध्ये एक रेष द्यायची, दोघांच्या मध्ये रेष। बघा दोघांचा गुणाकार 9 गुणिले 6 गुणिले 2, 9 सखी 54, 54 ची दुप्पट, 54 ची दुप्पट करायची 108। आता लिहिते वेळेस लक्षात घ्या, याच्या खाली काहीच नाही लिहायचं, इथं लिहिले 8, इथं लिहिले 0 आणि इथं लिहिला 1। आता करा ह्यांची बेरीज, हे 6 जशाला तसे, 8 आणि 3 11 ला 1, हातचा आला 1, 1 आणि किती 2, 8 आणि किती 9। बघा 92 16, हा आहे आपल्या 96 चा वर्ग, 92 16 हा कशाचा वर्ग आहे 96 चा। आता 98 चा वर्ग करू। बघा 98 चा वर्ग करायचा आपल्याला, कोणतीही दोन अंकी संख्या घ्या, एनी नंबर, कोणतीही दोन अंकी संख्या। चला 8 चा वर्ग इकडे लिहा, 8 चा वर्ग किती येतो 64 लिहिला, 9 चा वर्ग येतो 81 लिहिलं, दोघांच्या मध्ये एक रेष मारा।
आता बघा ह्यांचा गुणाकार 9 गुणिले 8 त्याची दुप्पट करा. 9 9 8 72, 72 ची दुप्पट 144. लिहिते वेळेस याच्या खाली काहीच नाही लिहायचं आपल्याला. मग इथं लिहिले 4, इथं लिहिले 4, इथं लिहिला 1. करा यांची बेरीज, ह्यांची बेरीज करा. बघा हे 4 जशाला तसे. 6 आणि 4 10 ला 0, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 8 आणि 1 9. बघा 96 04 हा 98चा वर्ग आहे. 96 04. पुन्हा आपण 99चा वर्ग करून बघू. कोणतीही दोन अंकी संख्या घ्या, एनी नंबर. आता करायचा 99चा वर्ग. बघा 99चा वर्ग, 9चा वर्ग लिहिला इकडं 81, पुन्हा ह्या 9चा वर्ग इकडे लिहिला 81, दोघांच्या मध्ये रेष टाकली. बघा 9 गुणिले 9, 9 9 81, त्याची दुप्पट करायची. 81 ची दुप्पट येते 162. चला 162 लिहिते वेळेस याच्या खाली कधीच काही नाही लिहायचे. बघा इथं लिहिले 2, इथं लिहिले 6, इथं लिहिला 1. करा ह्यांची बेरीज. बघा हा 1 जशाला तसा. 8 आणि 2 10 ला 0, हातचा कॅरी द्या इकडे. 1 आणि 1 2, 6 आणि 2 किती होतात 8, 8 आणि 1 किती झाले 9. बघा 9801 हा कशाचा वर्ग आहे 99चा. कोणतीही संख्या घ्या, कोणतीही दोन अंकी संख्या घ्या, त्याचा वर्ग आपण 0 मिनिटात करू शकतो, फक्त 0 मिनिटामध्ये. आता पुढचा नंबर घेतला, समजा आपल्याला 65चा वर्ग करायचा. 65, 65चा वर्ग करायचा. बघा 5चा वर्ग इकडे घ्यायचा, 5चा वर्ग येतो 25. 6चा वर्ग इकडे घ्यायचा, 6चा वर्ग येतो 36. दोघांच्या मध्ये रेष टाकायची. ह्या दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट करा. दोघांचा गुणाकार 6 25, 30 ची दुप्पट 60. ह्या एकक स्थानच्या खाली काहीच नाही लिहायचं. बघा इथं 0 घेतला, इथं 6 घेतली. करा ह्यांची बेरीज. 5 जशाला तसं, 2 जशाला तसं. 6 आणि 6 12 ला 2, हातचाला 1, 3 आणि 1 किती झाले 4. किती आलं बघा 42 25. कशाचा वर्ग आला 65चा वर्ग. कोणतीही संख्या घ्या, कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग आपण फक्त 0 मिनिटात करू शकतो, फक्त 0 मिनिटात.